brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आणखीन एक ट्विट करत लाडकी बहीण योजना या स्कीम मध्ये आणखीन एक बदल झालाय असं सांगितलं. यासाठी आता आधीच ज्या वेळेला अनेक फॉर्म्स होते किंवा लोकांना पैसे मिळत नव्हते, वेळेवरती इन्स्टॉलमेंट येत नव्हता, त्यावरती प्रचंड टीका जी आहे ती सरकारवरती झालेली होती. पण या वेळेला मात्र त्यांनी एक प्रोसेस करायला सांगितलेली आहे, ज्याला ई-केवायसी असं म्हटलं जातं. ज्या महिला ही प्रोसेस पूर्ण करतील त्यांनाच याच्या पुढे या योजनेचा लाभ मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये 2 महिन्याचा कालावधी जो आहे तो त्यांनी महिलांना दिलेला आहे, हे ई-केवायसी जे आहे ते पूर्ण करण्यासाठी. आता ते हे सगळं का करतायत तर ते सुद्धा आपण या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर ई-केवायसी प्रोसेस केल्यानं बेसिकली काय होणार आहे तर ज्या महिलांना आतापर्यंत लाभ मिळतोय त्यांना तो लाभ मिळत राहील. तुम्ही एक व्हेरीफाईड कस्टमर आहात किंवा तुम्ही एक व्हेरीफाईड अशी व्यक्ती आहात जिला याचा लाभ मिळाला पाहिजे असं याच्यातनं मुळात त्यांना सांगायचं आहे की त्यांना ते चेक करायचं आहे की तुम्ही खरंच हा लाभ जो आहे तो डिझर्व करता की नाही. आणि जे अपात्र आहेत, ज्या महिला अशा आहेत ज्यांचं उत्पन्न एकतर जास्त आहे किंवा ज्या शासकीय कर्मचारी आहेत त्यांना मात्र याचा लाभ मिळू नये याच्यासाठी म्हणून हे केलं जात आहे. त्याचबरोबर अनेक पुरुषांनी सुद्धा मध्ये साधारण 14,000 पेक्षाही जास्त जे पुरुष होते त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा प्रयत्न केलेला होता. आणि ह्या सगळ्या नोंदी ज्या आहेत त्या शोधून काढण्यासाठी हे लोक जे आहेत, जे अपात्र लोक आहेत जे याचा लाभ घेत आहेत त्यांना हा लाभ मिळू नये याच्यासाठी म्हणून ही प्रोसेस करायची आहे. आता ही प्रोसेस नेमकी तुम्ही कशी करणार आहात तर तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी अगदी सोपं आहे, एक फॉर्म आहे तो तुम्हाला भरायचा आहे. तो फॉर्म कसा भरायचा ते आपण बघूयात. तुम्ही जर गुगल वरती जाऊन ई-केवायसी लाडकी बहीण योजना असं फक्त टाकलं तर तुम्हाला पहिलंच जे ऑप्शन येतं त्या ऑप्शन वरती तुम्हाला इकडे सेकंड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आणि मग ही लाडकी बहीण योजनेसाठीची जी वेबसाईट आहे ती इथं ओपन होईल, जिकडे असं लिहिलेलं आहे की ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावं. याच्यावरती तुम्ही क्लिक करायचंय आणि त्याच्यानंतर एक विंडो जी आहे तिथे ओपन होते. आता इथे तुम्हाला काय करायचंय तर तुमचा जो आधार कार्डचा नंबर आहे तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर एक कॅप्चा कोड आहे, म्हणजे कोड येतो, नंबर्स असतात इथे, असे वेगवेगळे इथे नंबर्स येतील. त्याच्यातला एक नंबर जो आहे तो तुम्हाला इथे टाकावा लागतो. तो टाकल्यानंतर तुम्हाला इथे आधी सहमती द्यायची आहे की मी माझे आधार कार्डचे जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स इथं देते आहे, म्हणजे माझा नंबर जो आहे तो मी इथं टाकतेय. आणि त्याच्यासाठी तुम्ही मला ओटीपी जो आहे तो पाठवावा. आणि मी कशासाठी हे देते तर ते ई-केवायसी करण्यासाठी हे देते असं इथे साधारण एक डेक्लरेशन ज्याला आपण म्हणतो ते इथे लिहिण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आणि मग ओटीपी पाठवा असं म्हणायचं. ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता मी एक म्हणजे रजिस्टर्ड युजर नाहीये किंवा मी याचा लाभ घेत नाही म्हणून मला हे इकडे याच्यावरती पुढे जाता येणार नाही. पण सरकारनं काय केलेलं आहे तर सरकारनं इथे एक फॉर्म जो आहे त्या फॉर्म मध्ये पूर्ण प्रोसेस जी आहे ती कशी करायची हे त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे. सो ते आपण बघूया. सो आपण आतापर्यंत काय काय केलं तर आपण ई-केवायसी बॅनरवर आपण क्लिक केलंय. त्याच्यानंतर आपण इथे जो ओटीपी आहे तो ओटीपी टाकलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी पुढे काय लिहिलेलं आहे की आपलं ई-केवायसी या आधीच पूर्ण झालं आहे किंवा नाही ते इथे तपासलं जाईल. म्हणजे तुम्ही ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही जेव्हा क्लिक कराल त्याच्यानंतर तुम्ही ऑलरेडी तुमचं ई-केवायसी झालेलं आहे की नाही ते चेक होईल. ते झाल्यानंतर तुमचं नाव हे आधार क्रमांक जो आहे त्याच्या अकॉर्डिंगली ते चेक असं होईल की तुम्ही लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आहात की नाही ते तपासलं जाईल. तुम्ही जर असाल तर लाभार्थ्याचा मोबाईल नंबरवरती जो ओटीपी प्राप्त झालेला आहे तो ओटीपी स्क्रीनमध्ये टाकून तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर काय होणार आहे तर ई-केवायसी जो पुढचा पेज आहे त्या पुढच्या पेजवरती तुम्हाला तुमचे पती किंवा तुमचे जे वडील आहेत त्यांचा आधार कार्डचा जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. तो नंबर टाकल्यानंतर पुन्हा एकदा एक कोड येईल तो टाकायचा आणि तो कोड टाकल्यानंतर ओटीपी येईल, तो ओटीपी त्याच्यावरती टाकायचा. यांनी काय होणार आहे तर बेसिकली तुम्ही एक व्हेरीफाईड युजर आहात किंवा तुम्ही एक व्हेरीफाईड तुमचं आधार कार्ड जे आहे ते व्हेरीफाय होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही एक रजिस्टर्ड लाभार्थी आहात हे त्याच्यातनं स्पष्ट होतं. ते झाल्यानंतर काय करायचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा एक छोटासा फॉर्म येईल. त्याच्यामध्ये 2 मुळात प्रश्न आहेत, एक डेक्लरेशन आहे, 2 प्रश्न आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला इथे द्यायची आहेत. ती प्रश्न काय आहेत तेही आपण बघणार आहोत आणि याच्यावरती ठरणार आहे की तुम्हाला याच्यापुढे लाभ मिळणार आहे की नाही. सो पहिल्या याच्यातला प्रश्न आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन ते घेत नाहीत. म्हणजे हे कुठलेही लाभ किंवा असा कुठलाही जॉब माझा नाहीये
हे इथं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. याच्यावरती तुम्हाला होय हे ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे होचं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. दुसरा जो प्रश्न आहे त्यांनी काय लिहिलेला आहे की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेते आहे का, असा प्रश्न सुद्धा त्यांनी इथे विचारलेला आहे. त्याला सुद्धा तुम्हाला हो असंच सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला क्लिक करून सबमिट जे आहे ते सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे पूर्ण प्रोसेस जी आहे ती केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुली तुमचं जे ई-केवायसी ची पडताळणी आहे ती पूर्ण झालेली आहे असं त्याच्यामध्ये म्हणतील. हे बेसिकली केल्याने हे होणार आहे की तुमच्या योजनेमध्ये, जर तुम्ही या योजनेमध्ये रजिस्टर्ड असाल, तुम्ही जर याचा लाभ घेत असाल, तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर जे लोक लाभार्थी नाहीयेत किंवा जे व्हॅलिड नाहीयेत त्यांना याच्यातनं लिस्टमधनं काढून टाकण्यात येणार आहे. पण याच्यासाठी तुम्हाला ई-केवायसी जी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला साधारण 2 महिन्यांचा कालावधी त्यांनी दिलेला आहे. तो मे बी ते एक्सटेंड करतील नाही करतील माहित नाही, पण सध्या तरी 2 महिन्यांसाठी त्यांनी हे सांगितलेलं आहे की 2 महिन्यांमध्ये ही प्रक्रिया तुम्ही पूर्ण करायला हवी. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आतापर्यंतच्या ज्या इन्स्टॉलमेंट्स होत्या त्या तुम्हाला वेळेवर मिळालेल्या आहेत का, आणि तुम्हाला सरकारचा हा जो निर्णय आहे तो पटलेला आहे का, तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. आणि मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.